नमस्कार मित्रांनो, एमपीएससी मेडिजी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर 2023 रोजी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022 चा पेपर क्रमांक 1 झाला. ह्या पेपर क्रमांक 1 आपण सर्वांना माहित आहे, मराठी आणि इंग्रजीचा हा पेपर. यामधील मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे जे 50 प्रश्न विचारले होते, त्या 50 प्रश्नांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्या 50 प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत, त्याचे स्पष्टीकरण आणि उत्तर आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट बघा, केवळ उत्तर पाहण्याच्या ऐवजी काही जर ट्रिकी प्रश्न असतील, संभ्रमात टाकणारे, बुचकळ्यात टाकणारे जर प्रश्न असतील, तर अशा प्रश्नांना कशा पद्धतीने डील करायचं, याच्या अनुषंगाने आपल्याला ह्या प्रश्नांचं विश्लेषण करायचं किंवा त्यावरती चर्चा करायची आहे. त्या पद्धतीनेच आपण जाऊयात. ठीक आहे, लगेच सुरुवात करूयात. सर्वात महत्वाची गोष्ट बघा, आपण सर्वांना माहित असेल, मराठी व्याकरणावरती आणि शब्दसंग्रहावरती एकूण 50 प्रश्न विचारले जातात. ह्या 50 प्रश्नापैकी बघा, आजच्या पेपरमध्ये 30 प्रश्न हे व्याकरणावरती आधारित होते आणि 20 प्रश्न हे शब्दसंग्रहावरती आधारित होते. अर्थातच शब्दसंग्रह ह्या घटकामध्ये शब्दसिद्धी ह्या घटकाला जास्त वेटेज आहे. शब्दसिद्धी हा घटक काही जण व्याकरणामध्ये गृहीत धरतात, कन्सिडर करतात. आपण मात्र शब्दसिद्धी हा घटक शब्दसंग्रहामध्ये घेतो. आणि अशा प्रकारे शब्दसिद्धीवरती आज एकूण 5 प्रश्न आले होते. 5 प्रश्न उतार्यांवरती आले होते आणि 10 प्रश्न इतर शब्दसंग्रहावरती आले होते. ह्या 10 प्रश्नांपैकी बघा 6 प्रश्न म्हणी आणि वाक्प्रचार यावरती होते. त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे, म्हणी वाक्प्रचाराला वेटेज जास्त आहे, शब्दसिद्धीला एक वेटेज जास्त आहे आणि उतारा आकलन हे आपण शब्दसंग्रह ह्या भागामध्येच गृहीत धरत असतो. कारण उतारे उतारे हे शब्दापासूनच बनलेले असतात, शब्दापासूनच वाक्य बनलेली असतात, वाक्यापासूनच परिच्छेद बनलेले असतात, त्यापासूनच एक उतारा बनलेला असतो. शब्द समजले तर संपूर्ण उतारा समजणार आहे. त्यामुळे शब्दसंग्रह ह्या घटकामध्ये आपण उतारा हा भाग घेतो. ठीक आहे. तर आता बघा, सर्वात महत्वाची चर्चा, शब्दसिद्धीवरती आज जे प्रश्न आले होते त्यातले दोन, म्हणजे 5 प्रश्नांपैकी 2-3 प्रश्न जे होते, एक 2 प्रश्न जे होते ते जरा थोडेसे ट्रिकी होते किंवा वेगळ्या पॅटर्नचे होते. आलंय लक्षामध्ये, थोडेसे अवघड कॅटेगरी मधले असं आपण त्यांना म्हणूयात. तर त्या प्रश्नांना अर्थातच आपल्याला वेगळ्या पद्धतीने डील करता येत होतं, त्यावरची चर्चा आपण पुढे करूयातच. त्यामुळे शब्दसिद्धीला आता जे रेग्युलर आपण ज्या ट्रिक वापरतो, ज्या आपल्या इझी ट्रिक्स असतात, त्याच्या साह्याने 3 प्रश्न सहज सुटतातच निश्चितच, किंवा 1-2 प्रश्न आता जे अवघड आलेले आहेत त्याला आता अप्रोचची थोडं आपल्याला गेसवर्कची गरज आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात येते, त्या पद्धतीने आपण पुढे चर्चा करूयात. ठीक आहे, चालेल, सुरुवात करूयात आता बघा लेक्चरला. पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी देशी शब्द कोणते? शब्दसिद्धीवरचा हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न होता. कोवळा हा शब्द कसा आहे? तद्भव शब्द आहे, आपण सर्वांना माहिती आहे. कोमल हा मूळ संस्कृत शब्द आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे. त्या कोमल ह्या शब्दापासून कोवळा हा तद्भव शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. ज्यावेळेस संस्कृत शब्दामध्ये बदल होऊन एखादा शब्द मराठीत येतो, त्याला तद्भव शब्द असं म्हणतात. हे आपण सर्वांना माहिती आहे. आणि मूळ संस्कृत शब्द जर जशाच तसा मराठीत आला तर त्याला तत्सम म्हणतात, हे आपण सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आता कोमल वरून कोवळा असा शब्द आलाय म्हटल्यावरती तो तद्भव झाला. आपल्याला विचारले देशी शब्द. भगवान हा शब्द तत्सम शब्द आहे, जशाच तसा मराठीत आलेला आहे, त्यामुळे तो तत्सम शब्द झाला. ढेकून हा शब्द मात्र देशी शब्द आहे. आणि अर्थातच बऱ्याच वेळा ढेकून या शब्दावरती प्रश्न आलेल्यामुळे आपण सर्वांना हा प्रश्न सोपा गेला असेल. खूप असा सोपा शब्द होता. ढेकून हा शब्द देशी शब्द आहे. बटन हा शब्द इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे, आपण सर्वांना माहिती आहे. ह्या सर्व शब्दांच्या ट्रिक्स वगैरे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये पाहत असतो, सहजपणे ते लक्षात ठेवत असतो. त्यामुळे असे प्रश्न आपल्यासाठी सोडवणं काय अवघड नसते, एकदम सोपं असते. फक्त सी बरोबर ढेकून हा शब्द देशी आहे. ठीक आहे, पुढचा शब्द आता शुद्ध शब्दांचा गट ओळखा. बघा, काही विद्यार्थ्यांना, मी सर्वच विद्यार्थ्यांना म्हणत नाही, परंतु काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न थोडा वेळ खाऊ गेला असेल, बरोबर. तर मी सांगतो, वेळ खाऊ म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला येतंय सर्व, अभ्यास सर्व झालाय, परंतु तुमचा जर वेळ जात असेल ना प्रश्न सोडवण्यामध्ये, तर ती तुमच्या पायावरती तुम्ही कुऱ्हाड मारून घेतलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. परीक्षेत आपला सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर वेळ, कमीत कमी वेळात प्रश्न सोडवणं. आता शुद्ध शब्दांचा गट ओळखायचा आहे, कमीत कमी वेळात प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळं मी म्हणत असतो की आपला रेग्युलर कंटेंट जो आहे, किंवा जो आपण ऑथेंटिक असा संदर्भ ग्रंथ आपल्यासोबत ठेवतो, तो अगदी इतका परफेक्ट किंवा प्रिसाईज करायचा. तंतोतंत गोष्टी समजून घ्यायच्या, संकल्पना समजून घ्यायच्या, सहजपणे लक्षात राहतात गोष्टी. ह्या प्रश्नामध्ये बघा, प्रतीक हा शब्द आपण लेक्चरमध्ये खूप वेळा घेतला. प्रतीक ह्या शब्दाला, किंवा प्रतीक्षा हा शब्द असेल, किंवा परीक्षा हा शब्द असेल, बरोबर. इथं दुसरी वेलांटी आहे, लक्षात घ्या. पहिली वेलांटी आपण लिहितो, लिहिताना प्रतीक शब्द आपल्याला असा दिसतो, चुकीचा आहे. प्रतीक्षा शब्द आपण बऱ्याचदा असं लिहिताना दिसतो आपण, हा चुकीचा आहे. परीक्षा हा शब्द बरेच जण असे लिहितात, पहिली वेलांटी देतात, चुकीचा आहे. आता ते शब्द कसे तयार झालेले आहेत,
हे आपण स्वतंत्रपणे समजून घेत असतो. इथे तो चर्चा करण्याचा भाग नाही. तुर्तास एवढं लक्षात घ्या की प्रतीक, प्रतीक्षा, परीक्षा या शब्दामध्ये र ला दुसरी वेलांटी, त ला दुसरी वेलांटी, त ला दुसरी वेलांटी अशी आहे. मग प्रतिकात्मक ह्या शब्दामध्ये त ला जर पहिली वेलांटी असेल तर हा शब्द चुकीचा आहे. ए गट चुकीचा आहे. त्यावरून 2 पर्याय आपले सहज एलिमिनेट होतात. आले लक्षामध्ये? आणि आ सेतू हिमाचल, असेतू हिमाचल असं कधी वाचलंय का तुम्ही? नाही. असेतू हिमाचल असंच म्हणतो आपण. आता यामध्ये बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, असेतू हिमाचल यामध्ये आ हा जो उपसर्ग लागलेला आहे, त्या आ ह्या उपसर्गाचा अर्थ काय आहे? पासून ते पर्यंत किंवा पासून पर्यंत असा अर्थ आ ह्या उपसर्गाला आहे. मग कन्याकुमारीच्या राम सेतू पासून हिमालयापर्यंत, हिमाचलपर्यंत, हिमालयापर्यंत म्हणजेच आ सेतू हिमाचल. म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारीच्या राम सेतूपर्यंत असा अर्थ असेतू हिमाचल या शब्दाला आहे. म्हणजे आ ह्या उपसर्गाचा अर्थ होतो पासून पर्यंत. मग इथे आ ह्या उपसर्गावरून तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की डी ह्या गटात जो असेतू हिमाचल हा शब्द दिलेला आहे आणि अर्थात तिथं त ला दुसरा उकार दिलेला आहे. त्यामुळे चूक आहे. हा सामासिक शब्द आहे. त्यामुळे मूळ संस्कृतनुसार पहिलाच उकार दिला पाहिजे सामासिक शब्दामध्ये. बरोबर? त्यामुळे ह्या असेतू हिमाचल चूक आहे. डी चुकीचा असल्यामुळे बघा, दुसरा पर्याय एलिमिनेट होतो आणि योग्य उत्तर आपलं काय राहते? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर देता येतात मित्रांनो. अर्थातच बाकीच्याही शब्दांची फोड करून आपल्याला उत्तर देता येतील. तुर्तास आपण पुढे जाऊयात. जास्त मोठं आपला लेक्चर होईल. ठीक आहे. इथे बघा, उच्छृंखल हा शब्द आहे. इथे उत्शृंखल असं केलेलं आहे. उच्छृंखल हा शब्द कसा बनलेला आहे? उत, तचा पाय मोडायचा आणि त्याच्या पुढे शृंखल असा शब्द आहे. बरोबर? हे 2 पोट शब्द एकत्र येऊन त्याची संधी बनलेली आहे. त मध्ये श जर मिसळला तर त ची व्यंजन संधी आपल्याला माहिती आहे. तच्या पुढे जर श आला तर त चा काय होतो? त चा च होतो आणि श चा काय होतो? छ होतो. हा संधीचा नियम आहे. बरोबर? आणि त्यामुळे शब्द आपला काय बनणार आहे? उच्छृंखल असा बनणार आहे. कारण इथे आता छ झालेला आहे. श चा छ झालेला आहे आणि त चा च झालेला आहे. उच्छृंखल असा शब्द बनणार आहे. उत्शृंखल असा बनणार नाही. त्यामुळे डी हा चुकतो, लक्षात घ्या. कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय या शब्दाचा विग्रह जर केला तर कर्म अधिक इंद्रिय असा तुम्हाला विग्रह पाहायला मिळेल. इंद्रिय शब्द लिहिताना आपण द ला दुसरी वेलांटी देताना कधी पाहिलंय का? नाहीच. इंद्रिय या शब्दाला द ला पहिलीच वेलांटी आहे. मग इथं पहिल्या ए ह्या गटामध्ये द ला दुसरी वेलांटी आहे. त्यामुळे तो गट चुकीचा. संपला विषय. ठीक आहे, पुढे बघा, तिसरा प्रश्न पाहूयात. अगदी सोपा प्रश्न होता. आता इथे वेळ कसा वाचवायचा? आपल्याला क्रम माहिती आहे ना, पहिला, दुसरा, तिसरा, सरळ सरळ. पहिला, 5वा, 10वा, 100वा. क्रमवाचक बी ला 4 असणारा एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आले लक्षामध्ये? वेळ वाचवायचा आपल्याला. बाकीचं काय सोपं आहे, अभ्यासाचाच भाग आहे. तुम्हाला सर्वांना ओळखता येत आहे. अनिश्चित म्हणजे काय? थोडा, फार, सर्व, इतर. संख्येने किती आहे हे आपल्याला माहित नाही ना. हे जे विशेषण आहे, थोडा, फार, सर्व, इतर, हे संख्येने किती आहे माहित नाही, म्हणजे ते अनिश्चित आहे, म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण झालं. म्हणजे अशा प्रकारे बाकीचे आपल्याला सर्व देता येतात. पण मी काय म्हणतोय, एक्झाम मध्ये आपला वेळ वाचणं गरजेचं आहे. क्रमवाचक आपल्याला माहिती आहे. क्रम म्हणजे आपल्याला पहिला, 5वा, 10वा, 100वा माहिती आहे. क्रमवाचक संख्या विशेषण झालं हे. आणि बी ला एकच जोडी लागते, त्यामुळे बी ला 4, बाकीच्या जोड्या लागत नाही. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा, अवग्रह. आता हा बघा, मोराळंबे हा जो सोर्स आपण वापरतो, मोराळंबे सरांचं पुस्तक वापरतो आपण मराठी व्याकरणासाठी. ह्या सोर्सच्या बाहेरचा हा प्रश्न होता विरामचिन्हांवरती. विरामचिन्ह ह्या घटकावरती अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. परंतु मला सांगा, 2 शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात, हे आपलं पाठच आहे ना. खूप वेळा प्रश्न विचारलाय. एखाद्या संकल्पनेचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर स्पष्टीकरण म्हणजेच अपसारण. आपण पाहिलेलं आहे अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह पाहिलेलं आहे. बरोबर? त्यामुळे तिसरा आणि चौथा एलिमिनेट होतो सहजपणे. आता आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला जर अवग्रह हे विरामचिन्ह माहितीच नसेल, तर त्याला 3, 4 हा पर्याय एलिमिनेट तर होतोय. मग 1 आणि 2 मध्ये रिस्क घेता येऊ शकते. आता अवग्रह हे विरामचिन्ह जे आहे ना, अवग्रहाचा अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचण्यासाठी आणि उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी. बरोबर? आता उच्चारात खंड आहे असं दाखवण्यासाठी शक्यता कमी असणार, हे आपल्याला लॉजिक लागलं पाहिजे. कारण उच्चार आपण लांबवतोय आणि काहीतरी ते चिन्ह बघा, तुम्ही असं यस सारखं चिन्ह पाहिलं असेल, कवितेमध्ये असेल किंवा बघा उदाहरणार्थ शू असं म्हणतो आपण, शू शांत बसा, गप्प राहा. शुकशुक असं करतो, म्हणजे उच्चार त्या शूचा आपण लांब करणार आहे. म्हणजे इथे अवग्रह चिन्ह आपण वापरणार आहे. यस सारखं चिन्ह असतं लिहिताना बघा, त्याला विराम चिन्ह म्हणतात. ठीक आहे, अर्थातच तुम्हाला इथे ज्यांना माहित नाही अवग्रह हे विरामचिन्ह म्हणजे काय, त्यांना इथे रिस्क घेऊन 1 असं उत्तर देता येते. 2 दिलं तर चुकतंय अर्थातच उत्तर तुमचं. परंतु जास्त शक्यता काय असणार आहे, अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी. हे पर्याय 1 कडे आपण जास्त जाणार आहे.
बघा पुढचा सोपा प्रश्न होता की ताई हे प्रत्यय लागून लागलेली भाववाचक नामे कोणती. आता आपण सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस नामांला असेल, सर्वनामांला असेल, ठीक आहे, प्रत्यय लागून त्यापासून भाववाचक विशेषण आपण बनवतो. क्रियाविशेषणांना असेल त्याला प्रत्यय लावून भाववाचक नाम, भाववाचक विशेषण नाही, भाववाचक नाम सर्वनाम विशेषणांना प्रत्यय लावून आपण काय बनवतो, भाववाचक नामे बनतो. बरोबर. उदाहरणार्थ बघा, नम्र हे विशेषण झालं. बरोबर. नम्र हे विशेषण झालं, त्याला ता प्रत्यय जर लावला तर नम्रता हे काय झालं, भाववाचक नाम झालं. कारण तो आता एक गुण झालेला आहे, नम्रता हा गुण झाला. बरोबर. आता नम्रता हे कसं आहे, ता प्रत्यय लावला. बरोबर. मग नम्रता हे नाम कसं आहे, स्त्रीलिंगी आहे ना, ती नम्रता. म्हणजे भाववाचक नाम ता, की, ई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात, स्त्रीलिंगी मध्ये असतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला लगेच शब्द आठवले पाहिजेत. अभ्यास इतका झाला पाहिजे किंवा इतका प्रिसाईज किंवा अगदी सूक्ष्म पातळीला जाऊन आपला अभ्यास झाला पाहिजे, की हे वाचल्याबरोबर कळलं पाहिजे की ता, ई हे प्रत्यय लागलेत आणि त्यापासून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगीमध्ये येतात. लगेच कळलं पाहिजे. भावकी हा शब्द आठवला, ई प्रत्यय लागलेला आहे. बरोबर. हा भाववाचक नाम आहे, भावकी हा शब्द. गरिबी हा शब्द असेल, भाववाचक नाम आहे. बरोबर. म्हणजे इथं ई प्रत्यय लागलाय, इथं ई प्रत्यय लागलाय. आणि बघा ना, ती भावकी, ती गरिबी म्हणजे स्त्रीलिंगी आहेत. ही भाववाचक नामे कशी असणार आहेत, स्त्रीलिंगी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. शब्द लगेच आठवणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय. बघा आता चतुर्थीचा प्रत्यय कुठं चवीला ह्या शब्दाला लागलाय. सला ते सलाना ते हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आपण सर्वांना माहिती आहे. ला हा प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा आहे. मग चवीला ह्या शब्दाचा उपपदार्थाचा अर्थ काय होणार आहे. मला सांगा, चवीला हा शब्द मूल्य दाखवतो का, नाही. पहिला ऑप्शन लगेच एलिमिनेट झाला पाहिजे. चवीला हा शब्द मूल्य दाखवत नाही. उदाहरणार्थ, आंबा 5 रुपयाला दिला, 5 रुपयाला दिला. मग इथे रुपयाला ह्या शब्दामध्ये ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय. मग इथे ला हा प्रत्यय कसा, ह्या उपपदार्थाचा अर्थ काय झाला, मूल्य असा झाला ना, कारण ते रुपया हे मूल्य दाखवतं. पण इथं चवीला दिलेले आहे, त्यामुळे दुसरा एलिमेंट होतो. योग्यता, योग्यता येणार आहे का, नाही. उदाहरणार्थ, मुलगी लग्नाला आली, मुलगी लग्नाला आली. बरोबर. आता लग्नाला आली म्हणजे लग्न करण्यास ती पात्र झाली, योग्य झाली. बरोबर. त्यामुळे इथं लग्नाला ह्या शब्दामध्ये ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय, इथं उपपदार्थ काय असणार आहे, योग्यता असणार आहे. इथं मात्र चवीला असा शब्द दिलेला आहे. चवीला हा शब्द योग्यता दाखवतो का, नाही दाखवत. त्यामुळे चौथा पर्याय एलिमेंट होतो. आणि परिणाम दाखवतो का, नाही. परिमान किंवा परिणाम असे दोन शब्द आहेत. परिणाम म्हणजे रिझल्ट आणि परिमाण म्हणजे काय, परिमाण म्हणजे काय, मापन करतो एखाद्या गोष्टीचं मेजर असतं, क्वांटिटी असते. बरोबर. उदाहरणार्थ, 5 किलो गहू. बरोबर. किलो म्हणल्यावरती ते परिमाण झालं. बरोबर. मग इथे चवीला हा शब्द परिणाम किंवा परिमाण दाखवणार आहे का, नाही. पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट होतो. आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करून याचं उत्तर देता येते विषय. आता विषय म्हणजे काय, यावरती लेक्चरमध्ये आपण चर्चा करत असतो. म्हणजे विषय हा उपपदार्थ म्हणजे नक्की काय. ठीक आहे, चालेल. अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे, सॉरी, अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे. सोप्पा प्रश्न होता. पंचमी विभक्तीचा अर्थ काय होतो, पंचमी विभक्तीचा अर्थ अपादान होतो. अपादान म्हणजे वियोग होणे, आपण सर्वांना माहिती आहे. उदाहरणार्थ, तो मुंबईहून पुण्याला निघाला, म्हणजे त्याचा वियोग झालेला आहे. मुंबई या स्थानापासून तो पुण्याला आता चाललेला आहे. म्हणजे तिथं वियोग झालेला आहे, अपादान झालेला आहे. आणि बघा, पंचमी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहिती आहे, ऊन, हून हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे आहेत. मग इथे हून हा प्रत्यय लागलेला आहे म्हटल्यावर तो पंचमी विभक्तीचा झाला. त्याचा अर्थ काय असणार आहे, अर्थातच वियोग होणे, अपादान होणे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न बघा, तद्धित प्रत्ययांवरती प्रश्न विचारला होता. कोणत्या शब्दजातींना तद्धित प्रत्यय लागतात. आता तद्धित प्रत्यय म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बरं, आपल्या कंटेंटचाच भाग आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा, आपण पाहिलं होतं, कृत प्रत्यय पाहिले होते. ठीक आहे. त्यानंतर ना आपण तद्धित प्रत्यय पाहिले होते. आले लक्षात. कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय आपण सर्वांना माहिती आहे. कृत प्रत्यय हे धातूंना लागतात. तद्धित प्रत्यय हे धातू व्यतिरिक्त इतर शब्दांना लागतात. असं आपण व्याख्या पाहिली होती. इतर शब्दांना लागतात. मला सांगा, धातूंना लागणारे प्रत्यय, आता इथं आपल्याला तद्धित प्रत्यय विचारले म्हणजे इतर शब्दांना, धातू व्यतिरिक्त इतर शब्दांना. आता क्रियापद ही धातूपासूनच बनलेली आहे, त्यामुळे पहिला ए तर एलिमिनेट होतो. तद्धित प्रत्यय कोणाला म्हणणार आहे, इतर शब्दांना. इतर शब्द म्हणल्यावरती कोण, नाम, सर्वनाम, विशेषण हे शब्द आले पाहिजेत. बरोबर. आणि अव्यय.
इतर शब्द ह्या कीवर्ड वरून आपल्याला नाम, विशेषण, अव्यय हे घेऊन जाता येत होतं आणि बीसीडी हा पर्याय क्रमांक 4 उत्तर देता येतं. आले लक्षामध्ये? फक्त डी हा पर्याय एलिमेंट होतो, फक्त ए हा पर्याय एलिमेंट होतो. कारण बी तर फिक्स कन्फर्म आहे. त्यावरून आपल्याला बीसीडी हे उत्तर देता येते, पर्याय क्रमांक 4 उत्तर. बरोबर. बघा पुढचा प्रश्न आहे. आता बघा इथे एक सरळ सरळ सामान्य रूपावरचा नियम विचारला होता. मग हे नियम परीक्षेत ऐनवेळी आठवत नाहीत, कारण खूप सारे सामान्य सामान्य रूपावरती जवळजवळ 25 ते 30 नियम आहेत. हे नियम पाठ कसे करायचे, लक्षात कसे ठेवायचे, मग त्यासाठी आपण ट्रिक्स देत असतो शब्दांच्या स्वरूपात. त्या ट्रिक्स लक्षात ठेवली, ट्रिक मधला शब्द आपण लगेच कॅच करायचा. बरोबर. उदाहरणार्थ पिसू. बरोबर. पिसू हा शब्द कसा आहे, उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर. बघा ना, स अधिक उ असा विग्रह येतो, म्हणजे शेवटी काय उ आहे, म्हणजे उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ती पिसू. आपल्या ट्रिकमध्ये शब्द येतो, सासू, पिसू असे शब्द येतात. बरोबर. उकारांत स्त्रीलिंगी. तो शब्द आठवला रे आठवला की लगेच उत्तर देता येते. पिसूचा अनेक वचनात सामान्य रूप काय होणार आहे, उदाहरणार्थ पिसू, पिसवा. बरोबर. पिसवांचा, पिसवांचे, म्हणजे वाकारांत सामान्य रूप होणार आहे. आले लक्षात? वाकारांत सामान्य रूप होणार आहे. म्हणजे ट्रिक मधला शब्द आठवला, तिथल्या तिथं लगेच नियमाचा पडताळा करून पाहायचा. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते. बरोबर ना? अनेक वचनात काय होणार आहे, पिसूचं एक वचनात पिसेचा असं करूयात आपण. म्हणजे अनेक एक वचनात एकारांत झालेले आहे. अनेक वचनात पिसवांचा. बरोबर. पिसवांचा म्हणजे अनेक वचनात काय झालेले आहे, सामान्य रूप वाकारांत झालेले आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. इथे तुम्हाला ट्रिक मधला शब्द आठवणं गरजेचं होतं. तो लगेचच्या लगेच आठवणं गरजेचं होतं. अशा प्रकारे वेळ वाचतो मित्रांनो. ट्रिक्स वगैरे ह्या बनवाव्याच लागतात, लक्षात घ्या. हा. प्रयोगावरती प्रश्न होता, अतिशय सोपा होता प्रश्न. बरोबर. संकीर्ण प्रयोग, संकर प्रयोग, मिश्र प्रयोग लगेच ओळखता येत होता. डी ला 2 दोन पर्याय आहेत. ठीक आहे. रामाने रावणास मारले, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय आहे, भावे प्रयोग. सी ला 1. ठीक आहे. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगाची खूण आपल्याला माहिती आहे, कर्त्याला प्रत्यय असतोच आणि कर्माला प्रत्यय नसतो, तो कर्मणी प्रयोग असतो. बी ला 3 असणारा एकच पर्याय आहे. बघा, कर्तरी प्रयोग शोधत असताना तुम्हाला काहीच सुचलं नाही, नक्की कोणता कर्तरी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग माहिती आहे आपल्याला, सरळ सरळ लगेच ओळखता येते. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे इथं कर्मणी प्रयोग आहे. बी ला 3 एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे याचं. आले लक्षामध्ये? पुढे बघा. आता प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे मित्रांनो. अयोग्य शब्द जोडी ओळखायला सांगितलेली आहे. कशाची? अयोग्य ओळखायची. अयोग्य शब्द जोडी ओळखायची. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य शब्द जोडी ओळखायची. आता आगंतुक आणि आमंत्रित ही विरुद्धार्थी शब्द जोडी बरोबर आहे का? निश्चित बरोबर आहे. आपल्याला माहित पाहिजे. आपण आगंतुक कोणाला म्हणतो? शब्दसमूहाबद्दल एक शब्दाचा अभ्यास करत असताना आपण म्हणतो आगंतुक म्हणजे जे असे पाहुणे की जे कुठल्याही प्रकारचं निमंत्रण न देता अचानकपणे येतात, ते आगंतुक असतात. आणि ज्यांना निमंत्रण दिलं जातं, आमंत्रण दिलं जातं, ते आमंत्रित असतात. बरोबर. म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द झाले, आगंतुक आणि आमंत्रित. आपण 1 मिनिटासाठी असं गृहीत धरूयात की तुम्हाला ही जोडी माहितीच नाही. आगंतुक आणि आमंत्रित ही जोडी विरुद्धार्थी हे माहितीच नाही. तुम्हाला एवढं तर फिक्स माहित पाहिजे, शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष म्हणजे काय. आपण पाहतो बघा, शुक्ल पक्ष तिथी असतात. पहिला पंधरवडा शुक्ल पक्ष, दुसरा पंधरवडा कृष्ण पक्ष. महिन्यातल्या 15-15 दिवसाचे पंधरवडे असतात बघा, तिथी. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. पक्ष म्हणजे पंधरवडा, यावरती आपण बऱ्याचदा चर्चा केली. शुक्ल म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा, यावरती आपण सविस्तर चर्चा केली. शुक्ल यालाच आपण काय म्हणतो? शुद्ध, शुद्ध पक्ष. कृष्ण पक्षालाच आपण वद्य पक्ष म्हणतो, त्यावरती चर्चा झाली. म्हणजे शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष ही विरुद्धार्थी जोडी आहे, हे तर फिक्स. डी फिक्स बरोबर आहे. आता अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे. बरोबर. डी अयोग्य येणार आहे का? डी अयोग्य येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 एलिमिनेट होतो. राहिलं काय? बी सी अयोग्य आणि फक्त सी अयोग्य. मग आपण चेक करू. आता सी तर फिक्स अयोग्य आहे. बी चेक करू. कृपन आणि शूर. आता कृपन बऱ्याच वेळा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही पाहिले, आयोगाचे मागचे प्रश्न पाहिले, तर कृपन बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कृपनचा अर्थ होतो कंजूस. कृपन कंजूस पाठच पाहिजे. मग कंजूसच्या विरुद्धार्थी शूर होतो का? नाही, चूक आहे. बी जोडी चूक आहे. बी जोडी चूक आहे, सी जोडी पण चूक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. अनुज म्हणजे पाठीमागून जन्मलेला. अनु म्हणजे पाठीमागून. अनु या उपसर्गाचा अर्थ होतो पाठीमागून. ज म्हणजे जन्म घेणे. पाठीमागून जन्मलेला तो अनुज. बरोबर. आता पाठीमागून जन्मलेला या अर्थाने अनुचित असा शब्द येणार आहे का विरुद्धार्थी? नाही ना. अनुचित म्हणजे जो उचित नाही असा जो प्रकार असतो, तो अनुचित प्रकार असतो. आपण सर्वांना माहिती आहे. योग्य नसलेला, चुकीचा असलेला म्हणजे अनुचित असलेला. मग अनुज आणि अनुचित हे एकमेकांना विरुद्धार्थी आहेत का? नाही. सी एलिमिनेट होतो. मग या ठिकाणी चुकीच्या जोड्या कोणत्या?
बी आणि सी ह्या अयोग्य जोड्या आहेत, चुकीच्या विरुद्धार्थी जोड्या आहेत. योग्य विरुद्धार्थी जोड्या ए आणि डी ह्या योग्य विरुद्धार्थी जोड्या आहेत. आपल्याला अयोग्य जोड्या ओळखायला सांगितल्या होत्या विरुद्धार्थी शब्दांच्या. त्यामुळं बी आणि सी अयोग्य जोडी आहे, हे योग्य उत्तर येणार आहे. बघा, भाकरी करण्याची लाकडी परात काय म्हणतात? आपण एक म्हण पाहिली होती, मन चंगा तर कट मन चंगा तो कठोती में गंगा, ही म्हण पाहिली होती. मन चंगा तो कठौती में गंगा. मग ही म्हण पाहत असताना या म्हणीचा अर्थ समजत असताना कठौती म्हणजे मराठीत त्याला काठवट म्हणतात, हे पण आपण पाहिलं. काठवट किंवा कथोटीवरून काथवट असं लक्षात ठेवा. कथोटीवरून काथवट इथं थ आला पाहिजे किंवा ठरे ठशाचा आला पाहिजे. काठवट किंवा काथवट असं आपण पाहिलं होतं. मन चंगा तो काठवट में गंगा किंवा काथवट में गंगा. मग ह्या म्हणीचा अर्थ काय होतो? मन चांगला असेल तर गंगेत जाण्याची गरज नाही, तुमच्या काठवटमध्येच गंगा येणार आहे. एखादी स्त्री भाकरी करते, लाकडी परात असते भाकरी करण्याची, तर तिला मन चांगला असेल तर गंगेत जाऊन स्नान करण्याची गरज नाही, ती गंगा काथवडमध्येच येणार आहे. आले लक्षात? लाकडी भाकरी करण्याची लाकडी परात म्हणजे काथवट असा त्याचा अर्थ आहे. काटवट असं येणार नाही, एकतर काठवट येईल, काठवट बरोबर किंवा काथवट बरोबर. आले लक्षामध्ये? बाकीचे पर्याय त्यामुळे डायरेक्ट एलिमिनेट होतात. मनचंगा तो कठोती में गंगा ही म्हण जर तुम्हाला माहित असेल तर याचं उत्तर देता येईल. त्याची सविस्तर चर्चा आपण आपल्या शब्दसंग्रहाच्या बॅचमध्ये केली होती. आपल्या ऍपवरती शब्दसंग्रहाची बॅच आहे. म्हणींवरती चर्चा करत असताना आपण सविस्तरपणे प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत असतो. आले लक्षामध्ये? आता पुढचा प्रश्न थोडासा ट्रिकी होता बघा, आणि थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. तो कसा डील करायचा यावरती मी थोडीशी चर्चा करतो. बघा, उंटावरून टपाल वाहणाऱ्याला काय म्हणतात? टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात? टपाल, पत्र, डाक आपल्याला माहिती आहे. हे वाटणाऱ्याला, उंटावरून वाटणाऱ्याला काय म्हणतात? आता पोस्टमन म्हणजे कोणालाही आपण टपाल वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण पोस्टमनच म्हणतो, इंग्रजी शब्द आहे. आपल्याला इथं स्पेसिफिक विचारले उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात, त्यामुळे पोस्टमन पहिला एलिमिनेट होतो. शिक्के नसवी किंवा शिक्के नवीस हा पण एलिमिनेट होतो, कारण शिक्के म्हणजे राजाचे शिक्के सांभाळणारा जो व्यक्ती आहे तो शिक्के नवीसा असतो. बरोबर? इथे शिक्क्याचा टपालाचा काय संबंध येणार आहे का? वाटणारा आपल्याला शोधायचा आहे, सांभाळणारा, शिक्के सांभाळणारा, टपाल पत्र वित्र सांभाळणारा आपल्याला करायचं नाही. चौथा एलिमिनेट होतो. एक्झाम मध्ये वेळ वाचवण्यासाठी हे दोन पर्याय पहिले तुमच्याकडनं एलिमिनेट होणं अपेक्षित आहे. तर म्हणायचं तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्विंग टेक्निक्स येतात किंवा तुम्हाला तेवढी कमांड आपल्या भाषेवरती आहे, मराठी भाषेवरती, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, ह्या 2 आणि 3 मध्ये तुमचं होऊ द्या कन्फ्युजन, काही हरकत नाही. पण 2 पर्याय ते एलिमिनेट झाले पाहिजेत, निश्चितच झाले पाहिजेत. आता बघा, सांडणी. आता उंटाच्या स्त्रीलिंगी रूप काय येतं? सांडणी येतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. उंट आणि सांडणी, उंट पुल्लिंगी, सांडणी स्त्रीलिंगी रूप, हे आपण लिंग विचाराचा अभ्यास करताना पाहतो, उंट आणि सांडणी. आता सांडणी स्वर म्हणजे सांडणीच्या पाठीवरती जो स्वार होतो तो सांडणी स्वार होतो, पाठीवर बसून जाणारा. आता आपल्याला शब्दशः काय वाटतं की बाबा सांडणी स्वर असं उत्तर नसेल, कारण आले लक्षात? बघा, इथे आपल्याला स्पेसिफिक टपाल वाटणारा असं बोलायचं आहे, त्यामुळं इथं कन्फ्युजन होऊ शकतं. सांडणी स्वर असं उत्तर नसेल बाबा. पण बकरंदाज हे उत्तर चुकीने दिलं जाऊ शकतं. अर्थातच माझंही कन्फ्युजन आजच्या पेपरमध्ये झालं होतं त्यामुळे, परंतु याचं योग्य उत्तर सांडणी स्वर असंच आहे. बकरंदाज, आता इथे अंदाजवरून आपल्याला हा एलिमेंट करता आला असता, बरोबर, कारण इथं टपाल वाटणारा स्पेसिफिक बोललाय, त्यामुळे बकर अंदाज म्हणजे काहीतरी वेगळा शब्द दिसतोय असं आपल्याला गेस वर्क करता आलं असतं किंवा लॉजिक लावता आलं असतं. योग्य शब्द आहे सांडणी स्वर. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बघा, शब्दसिद्धीवरती पुढचा प्रश्न, तद्भव शब्द विचारले होते. कान, चाक, आग तद्भव आहे का? आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. घर, गाव, काम प्रिव्हियस इयर आहे. सोपा प्रश्न होता अगदी. कर्णचं काय झालेलं आहे? कान झालेलं आहे. म्हणजे कान हा तद्भव झाला, कर्ण तत्सम झाला. बरोबर. चक्रचं काय झालेलं आहे? चाक झालेलं आहे. चक्र तत्सम झाला, चाक तद्भव झाला. संस्कृत मधून बदल होऊन आलेले जे शब्द असतात मूळ शब्दात, त्यांना तद्भव म्हणतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ए बी बरोबर आहे. अग्नीचा आग झालेले आहे, तद्भव आहे. गृहचं घर झाले, ग्रामचं गाव झाले, कर्मचं काम झालेले, म्हणजे हे सगळे शब्द कसे आहेत? तद्भव आहे. आता गुरु, पुष्प आणि अग्नी हे तत्सम शब्द येणार आहे, जशाच तसे संस्कृत मधले शब्द मराठीत घेतलेले आहेत, त्यामुळे ते तत्सम झाले. आपल्याला तद्भव विचारलेले आहेत, त्यामुळे तो गट एलिमिनेट होतो. पोट, रेडा आणि चिमणी आपल्या ट्रिक मधले शब्द लगेच आठवले पाहिजेत. पोट, रेडा, चिमणी हे देशी शब्द आहेत, लगेच समजतं आपल्याला. डी एलिमिनेट होतो. ए बी फक्त बरोबर. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत असं विचारलेलं आहे. पुढचा शब्द बघा, अगेन हा शब्दसिद्धीवरतीच प्रश्न होता, फक्त थोडा हा खूप म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता.
पण इथे आपल्याला एक माहित पाहिजे ना, स्पुटनिक. स्पुटनिक माहित असेल ना, रशियाचा उपग्रह. तुम्हाला स्पुटनिक हे नाव वाचणं येणं अपेक्षित आहे. मग स्पुटनिक हा शब्द रशियन हे लगेच कळलं पाहिजे. डी ला दोन असणारे दोनच पर्याय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 एलिमिनेट होतो सहजपणे. हे लगेच कळलं पाहिजे वाचल्याबरोबर. आता इथे आपल्याला एक जपानी वेगळा शब्द दिसतोय, आणि मग इकडचे शब्द जर पाहिले, हाराकिरी, फायदा आणि टपाल, तर मला सांगा कोणता शब्द जपानीज वाटतो? लॉजिक किंवा गेस वर्क केलं पाहिजे ना. जपानीज आपल्याला माहिती असेल, फुकुशिमा, फुकुयामा असे काहीतरी वेगवेगळे शब्द असतात जपानीज भाषेत. त्यामुळे फायदा, टपाल असे शब्द जपानीज नसावेत, असं गेस वर्क, असं लॉजिक लावता येते आपल्याला. हाराकिरी हा शब्द थोडा जपानीज वाटतो बघा. निश्चितच. आता त्याचा अर्थ आता आपण समजून नको घ्यायला, त्याची उत्पत्ती कशी आहे, काय आहे, ते नको समजून घ्यायला. पण हाराकिरी हा शब्द आपण वापरतो, हा जपानीज वाटतो की नाही पाहिल्याबरोबर. बीला एक येणार आहे. बीला एक येणार आहे. बाकीचे तर पर्याय एलिमेंट झालेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. एला 3 अरबी, फायदा हा शब्द अरबी आहे, आले लक्षात. आणि टपाल हा शब्द मग काय येणार आहे? ऑब्व्हियसली कन्नड येणार आहे. कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे टपाल. आले लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न डील करायचा होता. देवालय हिमालय, अतिशय सोपा प्रश्न. देवालयचा विग्रह देव अधिक आलय असा विग्रह येतोय. हिमालयचा विग्रह हिम अधिक आलय असा येतोय. ठीक आहे. देवालयचा विग्रह पाहत असताना देवच्या शेवटी व अधिक अ असा शब्द आपल्याला पाहायचा मिळतो. व चा विग्रह काय येणार आहे? व अधिक अ येणार आहे. शेवटी स्वर आहे. आलयच्या सुरुवातीला स्वर आहे, म्हणजे दोन स्वर एकत्र येणारे, म्हणजे इथं स्वर संधी आहे. सोपा प्रश्न होता. कर्मभाव संकर प्रयोग. बघा, आता हे स्टेटमेंट तुमचे पाठ जरी नसले, तुमचं कन्फ्युजन जरी होत असेल, तरी याचं उत्तर आपल्याला लॉजिकच्या आधारे देता येत होतं. कर्मभाव संकर प्रयोग आहे ना. कर्मभाव संकर प्रयोगात मला सांगा, अंशतः कर्तरी कसं काय असेल? अंशतः कर्मणी असला पाहिजे ना. अंशतः कर्मणी असला पाहिजे, आणि अंशतः भावे प्रयोग असला पाहिजे, कारण संकर प्रयोगाचं नाव काय? कर्मभाव संकर प्रयोग आहे. अंशतः कर्मणी, अंशतः भावे. त्यामुळे सी चुकीचा आहे. सी फिक्स चुकीचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट होतो, पर्याय क्रमांक 2 एलिमिनेट होतो, आणि पर्याय क्रमांक 4 एलिमिनेट होतो. फक्त सी चूक हे आपल्याला सरळ सरळ उत्तर देता येते. पहिले दोन विधान काय हे तुम्हाला जरी नाही समजलं, तरी सी ह्या विधानावरती, लॉजिकवरती उत्तर देता येते. तरी आपण उदाहरण पाहूयात. बघा, उदाहरणार्थ, आईने मुलाला निजविले, हे कर्मभाव प्रयोगाचं फेवरेट एक्झाम्पल आहे. आयोगाने खूप वेळा विचारले, आणि कर्मभाव प्रयोगाचा अभ्यास करत असताना ते कसं ओळखायचा काय वगैरे त्याची चर्चा आपण लेक्चरमध्ये करतो. इथं फक्त आपल्याला ही संकल्पना समजून घ्यायची. बघा, करता येईल इथं तृतीय विभक्तीचा ने प्रत्यय, आणि कर्माला बघा इथे, कर्माला ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय, बरोबर. म्हणजे कर्मभाव संकर प्रयोगात कर्म द्वितीयत असतं, कर्ता तृतीय विभक्तीचा असतो, हे विधान बरोबर आहे. आणि कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं निश्चितच. कर्मभाव प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाची छटा असते ना, त्यामुळे कर्माप्रमाणे क्रियापद निश्चित बदलणार आहे. अंशतः कर्मणी प्रयोगाची छटा त्याच्यात असतेच. त्यामुळे ए बी हे विधान बरोबर आहे, फक्त सी हे विधान चूक आहे. आले लक्षामध्ये. पुढे पाहूयात. बघा, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले, या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. तर काहीच केले नाही, अर्थ बदलतोय. आता बघा, वाक्य रूपांतर करत असताना अर्थ बदलून द्यायचा नसतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 एलिमेंट होतो, कारण पर्याय क्रमांकात एक अर्थ डायरेक्ट उलटा होतोय. आता इथं मुख्याध्यापकांनी सारं काही केले, पहिल्या पर्यायात काय सांगितले? काहीच केले नाही, अर्थ बदलतोय, त्यामुळे एलिमेंट होतो, बरोबर. थोडे केले नाही, हा पण एलिमेंट होता. आता इथं सारे हा शब्द महत्वाचा आहे. सारं केलं म्हणजे कुठलीच कमतरता ठेवली नाही, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. सर्व गोष्टी जर केलेल्या आहेत, हा जर अर्थ असेल, तर 2 आणि 4 मध्ये ज्यांना कन्फ्युजन होते त्यांनी लक्षात ठेवा, सारं काही केलं म्हणजे काही करायचे बाकी ठेवले नाही, हेच योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. नकारार्थी पण झालेलं आहे, नकारार्थी क्रियापद आपण वापरलेलं आहे, नकारार्थी पण झालेलं आहे, प्लस अर्थ पण तोच राहिलेला आहे. बघा, काहीच केले नाही असे नाही म्हणजे काय? थोडेफार केले, बरेच केले, किंवा खूप केले, असे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आपल्याला एक्झॅक्ट अर्थ घ्यायचा आहे. सारे काही केले म्हणजे काही करायचे बाकी ठेवले नाही, म्हणजे सारं काही केले, सर्व केलेले, असा त्याचा अर्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढे बघा, विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला, कारणबोधक उभ्या आणि अव्ययाने ही 2 वाक्य जोडलेली आहेत. कारणबोधक उभ्यांनी अव्यय हे गौणत्वबोधक उभ्यांनी अव्यय आहे. गौणत्वबोधक उभ्यांनी अव्ययाने जोडलेले शब्द कसे असतात? ही वाक्य कशी असतात? मिश्र वाक्य असतात, हे आपण सर्वांना माहिती आहे. सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बघा, पुढे पाहूयात. आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. विशेषणांचा गट ओळखायला सांगितलं होता. आवृत्ती होते, रिपिटेशन होते. त्यामुळे आता बघा, पहिला दुसरा हे क्रमवाचक आहे, सरळ सरळ लगेच लक्षात आलं पाहिजे. पहिला दुसरा तिसरा हा क्रम झाला, मी ते क्रमवाचक विशेषण झालं. सी पहिला एलिमेंट झाला पाहिजे तुमच्याकडनं, बरोबर. पर्याय क्रमांक 2 एलिमेंट होतो. असला तसला लगेच कळलं पाहिजे, हे सार्वनामिक विशेषण आहेत, कारण ती सर्वनामापासून बनलेली आहे. सार्वनामिक विशेषण, हा तो
बरोबर. तो ह्या सर्वनामापासून तसला हे विशेषण बनलेलं आहे. हा ह्या सर्वनामापासून असला हे विशेषण बनलेलं आहे. म्हणजे ही सार्वनामिक विशेषणं झाली. म्हणजे हा तर एलिमेंट झाला. राहिला काय आता? फक्त ए बरोबर द्यायचं की ए बी बरोबर द्यायचं. तर आपल्याला डायरेक्ट माहिती आहे, दुहेरी तिहेरी आवृत्ती झालेली आहे. दुहेरी तिहेरी चौपट पाचपट ही आवृत्ती होते. बी फिक्स बरोबर आहे आणि तसा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. आता ए मध्ये कन्फ्युजन आहे बघा. दररोज आणि प्रतिक्षण ही काय येतात? ही क्रियाविशेषणं येतात. बरोबर. दररोज आणि प्रतिक्षण ही क्रियाविशेषणं येतात. कदाचित हा प्रश्न रद्द होऊ शकतो. पण आन्सर पर्याय क्रमांक 3च राहिला, लक्षात घ्या. उतारा एकदम सोपा होता. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर पहिल्याच 3 शब्दात होतं. लोकशाहीचं प्रांतत्व कोणता, असा प्रश्न विचारला होता आणि विचार स्वातंत्र्य पहिल्याच शब्दात उत्तर होतं. पर्याय क्रमांक 1चं उत्तर विचार स्वातंत्र्य. अतिशय सोपा. बघा, उतारा किती अवघड जरी तुम्हाला वाटला ना, एखादा वाचताना अवघड जरी वाटला तरी उतारा व्यवस्थित वाचायचा, सरळ सरळ उत्तर भेटतात. आले लक्षात? त्यामुळे उतारा वाचायला अवघड वाटतं म्हणून घाबरून जायचं नाही अजिबात. अजिबात घाबरायचं नाही. सरळ सरळ उत्तर भेटतात. बघा, प्रत्येक माणसाच्या मनावर पूर्वसंस्कारांची परंपरागत मूल्य सरणीची छाया असते. सरळ सरळ वन लाईनर वाक्यावरती प्रश्न विचारला होता की माणसाच्या मनावर कशाची छाया असते, असं विचारलं होतं. मग पूर्वसंस्कारांची आणि परंपरागत मूल्य सरणीची. उतारा एकदम सोपा होता. सरळ सरळ उत्तर भेटत होती. पूर्वग्रहांमात करूनच आपण शास्त्रीय दृष्टी आत्मक करू शकतो. एकमेव तो उपाय आहे असं दिलेलं आहे. तेच उत्तर दिलं होतं, पूर्वग्रहांवर मात करणे. बरोबर. समरस कधी होणार आहे? साकल्याने ज्ञान करून घेतलं. इतिहासाचे स्थूलमानाने पण साकल्याने ज्ञान करून घेतलं पाहिजे. आलं लक्षात? हे लगेच उत्तरं भेटतात. सरळ सरळ उत्तरं होती. सोपे प्रश्न होते त्या रॅमवरचे. बरोबर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. आणि पुढच्याच वाक्यात उत्तर होतं. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं जे उत्तर होतं त्याच्या पुढच्याच वाक्यात 25व्या प्रश्नाचं उत्तर होतं. हे सगळे येणार आहे. म्हणजे काय करायचं नाही, सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी काय करायचं नाही, अभ्यासिका सोडून सभा मैदान गाजवायचं नाही, राजकारणाच्या आघाड्यात उतरायचं का तर नाही, आर्थिक संघर्षात सहभागी व्हायचं का तर नाही, हे करण्याची गरज आहे का नाही, असं लेखकाने म्हटलेलं आहे. त्यामुळे वरील 3ही पर्याय बरोबर येणार आहेत. चालेल. पुढे पाहूयात. बघा, शब्दयोगी अव्यय विचारलेत आणि त्याची उदाहरणं विचारलेली आहेत. विशेषण साधित, धातू साधित, क्रियाविशेषण साधित आणि संस्कृत शब्द साधित. इथे लगेच लक्षात आलं पाहिजे, जवळून आणि मागून हे शब्द परिचयाचे दिसतात आपल्या. जवळ, मागे, लांब हे काय झाली? ही क्रियाविशेषणं झाली ना. त्याच्यापासून जवळून हे शब्दयोगी अव्यय बनले, मागून हे शब्दयोगी अव्यय बनले म्हटल्यावरती ते क्रियाविशेषण साधित झालं. सी ला 2, बरोबर. सी ला 2 पर्याय आहेत असे. पर्याय क्रमांक 1 आणि 4 एलिमेंट होतो. ठीक आहे. विशेषण साधित. आता बघा ना, योग्य, विरुद्ध हे शब्द सरळ सरळ विशेषण आहेत आणि ती जशाच तशी क्रियाविशेष शब्दयोगी अव्यय म्हणून पण वापरले जातात. उदाहरणार्थ योग्य, योग्य विषय असं म्हणूयात आपण. योग्य विषय, विषय हे नाम आहे. त्याच्याबद्दल योग्य हे काय झालं? विशेषण झालं. तेच शब्दयोगी अव्यय म्हणून पण वापरलं जातं. मग योग्य आणि विरुद्ध ही विशेषणं शब्दयोगी अव्यय म्हणून वापरली जातात. म्हणजे ती कशी झाली? विशेषण साधित झाली. ए ला 3 येणार आहे. सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ए ला 3. पहिला पर्याय एलिमेंटच झालेला आहे मागाशीच. धातू साधित. बघा ना, लाग हा धातू झाला. क्रिया आहे ना, लागण्याची क्रिया, देखण्याची, पाहण्याची क्रिया देखील. म्हणजे हे धातूला लागून झालेले शब्दयोगी अव्यय आहेत. म्हणजे हे कसे झाले? धातू साधित झाले. सोपे होते. आणि संस्कृत शब्द साधित. पर्यंत, समक्ष, परोक्ष, अपरोक्ष हे संस्कृत उद्भव शब्द आहेत. संस्कृतोद्भव म्हणण्यापेक्षा संस्कृतच शब्द आहे. त्याच्यापासून बनलेले नाही. सरळ सरळ संस्कृत शब्द आहेत ते. आलंय लक्षात? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. बघा आता हा प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा. काय प्रश्न विचारलाय? केवल प्रयोगी अवयवांबद्दल स्टेटमेंट दिली होती, विधानं दिली होती. त्यापैकी बरोबर कोणते, चूक कोणते हे ओळखायचं होतं. केवल प्रयोगी अवयवाचे वैशिष्ट्य नाही, नसणारं वैशिष्ट्य विचारलं होतं. बघा, केवल प्रयोगी अवयव वाक्याच्या आरंभी येतात का? येस, निश्चितच. उदाहरणार्थ बघा, अबब, किती मोठा हा मनोरा, किती मोठा, उंच हा मनोरा, असं म्हणूयात आपण. बरोबर. म्हणजे इथं अबब हे केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या आरंभी आलेले ना. किती मोठा हा मनोरा हे वाक्य, त्याच्या अगोदर अबब हे केवल प्रयोगी अव्यय आलेलं आहे. की वाक्याच्या आरंभी येतात का? ए तर फिक्स बरोबर आहे. आपल्याला वैशिष्ट्य नाही विचारलेले. पर्याय क्रमांक 3 पहिला एलिमेंट होतो. कारण ए फिक्स बरोबर आहे ना. ए फिक्स वैशिष्ट्य आहे. आता बघा, ती वाक्याचा भाग नसल्याने, आता बघा याचा सोर्स सरळ सरळ होता. आपण एक लेक्चरमध्ये सांगत पण होतो की
याच्यावरती प्रश्न, विधानावरती आधारित प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ही विधानं काळजीपूर्वक समजून घ्या आणि लक्षात ठेवा, असं आपण नेहमी सांगत असतो. आणि तसंच होतं, विधानावरती आधारित प्रश्न आता अलीकडे वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे आता फक्त तुम्हाला संकल्पना पाठ करून गरजेचं नाही, ते समजून घेणं गरजेचं आहे. तरच एक्झामला तुम्हाला ही प्रश्न डील करता येतील. ती वाक्याचा भाग नसल्याने, आपण म्हटलं होतं की ती वाक्याचा भाग नसतात, ती एक प्रकारे स्वतंत्रच वाक्य असतात. अबब हा शब्द एक प्रकारे स्वतंत्र वाक्य झाला आणि पुढचं एक वाक्य स्वतंत्र वाक्य झालं. ती वाक्याचा भाग नसतात, पुढच्या वाक्याचा भाग नाही. ते अगोदर आलेले आहेत, प्रारंभी आलेत, स्वतंत्र वाक्य म्हणून आलेले आहेत. ती वाक्याचा भाग नसल्याने, अर्थातच वाक्याचा भाग नसल्यामुळे पुढच्या वाक्याला जोडण्यासाठी विभक्ती प्रत्यय लावून करता काय? कसे काय लावायचे प्रत्यय? नाहीच लागत, त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो. वाक्याचा भाग नसल्यामुळे केवळ प्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय लागत नाहीत. हे आपण सर्वांना माहीत असणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. बी विधान बरोबर आहे. बी विधान बरोबर आहे. त्यामुळे फक्त बी बरोबर हा पर्याय एलिमिनेट होतो. आपल्याला वैशिष्ट्य नाही हे शोधायचे. आता बघा, एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो. असतात काही शब्द वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. आता त्याचं उदाहरण आता एक्झॅक्ट बघा. विविध भावना, ठीक आहे. सी हे विधान थोडं पाठीमागे ठेवूयात, बाजूला ठेवूयात आपण. पण आपल्याला डी विधानाचं आता हे जशाच तसं स्टेटमेंट आपल्या पुस्तकात सापडतं आपल्याला. त्यावरती आपल्याला चर्चा केली पाहिजे. केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात का? नाही. जसं की आपण शब्दयोगी अव्ययामध्ये स्वरूपावरून शब्दयोगी अव्यय पाहतो. क्रियाविशेषण अव्ययामध्ये पण स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्यय पाहतो. जसं की अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय, धातू साधित क्रियाविशेषण अव्यय, नाम साधित क्रियाविशेषण अव्यय, विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. स्वरूपावरून त्यांचे प्रकार ठरतात का? ठरतात निश्चित. परंतु केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार स्वरूपावरून ठरतच नाही. तुम्ही केवळ प्रयोगी अव्ययांचा अभ्यास करत असताना अव्यय साधित केवळ प्रयोगी अव्यय, विशेषण साधित केवळ प्रयोगी अव्यय असा काय प्रकार पाहिलाय का? नाहीच पाहिला, निश्चितच नाही पाहिला. केवळ प्रयोगांचे अव्यय प्रकार स्वरूपावरून ठरतात का? नाही. ते कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरतात प्रकार. कोणती भावना व्यक्त करतात त्यावरूनच प्रकार ठरतात. म्हणजे शोकदर्शक असतील, हर्षदर्शक असतील, बरोबर, असे वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे प्रकार असतात त्यांचे. स्वरूपावरून त्यांच्यात कुठलेच प्रकार नाहीयेत, हे लक्षात राहू द्या. डी हे चुकीचं आहे, डी हे वैशिष्ट्य नाहीये. तसा एकच पर्याय आपल्याला सापडतो, फक्त डी बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. आले लक्षात? पुढचा शब्द बघा, वाटताना पाहिल्यानंतर ना अवघड वाटू शकतो. शूल्प आणि मानधन शब्द वाचल्याबरोबर त्याचा विग्रह आपल्याला कळू शकत नाही. आता इथं बहुव्रीही समासाचा विग्रह करायचा आहे बरं का. तत्पुरुषचा विग्रह करायचा नाही, बहुव्रीहीचा विग्रह करायचा. आलं लक्षात? मग काळतोंड्या हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. काळतोंड्या आपण कोणाला म्हणतो? काळ्या तोंडाच्या असलेल्या व्यक्तीला म्हणतो. मग जो व्यक्ती, जो विग्रह कसा करणार आपण? जो काळ्या तोंडाचा आहे तो. तो कोण? काळतोंड्या. किंवा ज्याचे तोंड काळे आहे तो. काळे तोंड आहे ज्याचे तो. आता इथे बघा, ज्याचे, जो काळ्या तोंडाचा आहे, हे असं न घेता काळे तोंड आहे ज्याचे तो. प्रत्यय कुठला चेक करायचा? जे आपल्याला सर्वनाम वापरलेलं आहे विग्रह करताना, त्याला जो प्रत्यय लागलाय तो चेक करायचा. आता चे इथं षष्टी विभक्तीचा प्रत्यय, बरोबर, त्यामुळे षष्टी बहुव्रीही समास येणार आहे. काळतोंड्या या शब्दावरून आपल्याला याचं उत्तर देता येत आहे. शूल्प आणि मानधनचा अर्थ आता इथं समजून घेणं अपेक्षित नाही, एका शब्दावरून आपल्याला उत्तर द्यायचं होतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे पाहूयात बघा, सिद्ध शब्द. आता घर घर, हळूहळू, शेजारी शेजारी हे साधित शब्द येतात. त्यातल्या त्यात त्यामध्ये ते अभ्यस्त येतात. देवघर, पोळपाट, निळकंठ सामासिक शब्द येतात, आपण सर्वांना माहिती आहे. शिलाई, लढाऊ, पुजारी प्रत्यय साधित शब्द आहेत. हे आपल्याला सिद्ध शब्द विचारलेले आहेत. जा, ए, कर, खा, पी, घे हे यासारखे जे धातू आहेत, मूळ धातू आहेत. मूळ धातू आहेत म्हटल्यावरती ते सिद्धच असणार आहेत. धातू पण सिद्ध शब्दांमध्येच येतात. मूळ धातू हे सिद्ध शब्दच असतात. एला चार असणारा एकच पर्याय आहे, बाकीचे पर्याय एलिमिनेट होतात. साधित शब्द कोणते आहेत? शिलाई, लढाऊ, पुजारी प्रत्यय साधित शब्द झाले, यांना प्रत्यय लागलेले आहेत. त्यामुळे बी ला 3 येणार आहे. सामासिक शब्द, यस, देव, घर हे दोन शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द बनलाय देवघर. पोळ आणि पाठ, पोळी आणि पाठ हे शब्द एकत्र येऊन पोळपाट असा सामासिक शब्द बनलाय. निळा आणि कंठ हे दोन सामासिक शब्द शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द बनलाय निळखंड. सामासिक शब्द आहे. अभ्यस्त शब्द, घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी. सोपा प्रश्न होता अतिशय. शब्दसिद्धीमधलाच हा प्रश्न आहे, अतिशय सोपा असा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूयात बघा, तत्पुरुष समास व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. आता मला सांगा, व्याही भोजनचा विग्रह काय येणार आहे? व्याह्यासाठीचे भोजन. साठी म्हणलं की साठी हा विभक्ती प्रतिरूपक शब्द अव्यय झाला. मग चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक येणार आहे. आपण लेक्चरमध्ये पण सांगत असतो की साठी म्हणलं की चतुर्थीच. आलं लक्षात? मग बी ला 1,
ठीक आहे. मग दुसरा कुठला शब्द आठवतोय तुम्हाला? विद्यापारंगत. विद्यापारंगतचा विग्रह लगेच येतोय, विद्येत पारंगत. विद्येत पारंगत असलेला विद्यापारंगत. विद्येत त म्हणल्यावरती सप्तमी विभक्तीचा प्रत्यय येतोय. मग डी ला 2 येणार आहे. डी ला 2 असणारा एकच पर्याय उपलब्ध आहे. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे याचं. म्हणजे बघा, एकाच शब्दावरती आपल्याला उत्तर सापडते लगेच. ज्ञान यज्ञ, ज्ञानाचा यज्ञ, चा म्हणल्यावर षष्टी तत्पुरुष झाला. लगेच आपल्याला अशा प्रकारे उत्तर देता आली पाहिजेत. ठीक आहे. अल्प प्राणीयोजनांचा गट ओळखा. बघा, क ख, ग घ, ञ. बरोबर. च छ, ज झ, य. ट ठ, ड ढ, न. ठीक आहे. त थ, द ध, न. प फ, ब भ, म. आता हे स्पर्श व्यंजन गटातले 5 गटातले 25 व्यंजन पाहिजे. यातले बघा, हे थ आणि फ, ध आणि व हे असतील, किंवा ख छ ठ असेल, घ झ ड असेल, हे सगळे काय येतात? महाप्राण येतात. आणि बाकीचे काय येतात? अल्पप्राण येतात. बाकीचे काय येतात? अल्पप्राण येतात. बरोबर. मग त्यावरून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. क ज न प हे अल्पप्राण आहे. झ हा महाप्राण झाला, भ हा महाप्राण झाला, थ हा महाप्राण झाला. प्रश्न पाहूयात. बघा, स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवायला सांगितल्या होत्या. सोपा प्रश्न होता. दीर्घ स्वर म्हणजे काय? येस, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ. आणि बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र, म्हणूनच संयुक्त म्हटले त्यांना. सजातीय म्हणल्यावर एकच उच्चार स्थान, विजातीय म्हणल्यावरती भिन्न उच्चार स्थान. सोपी जोडी होती, आपल्या सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे याचं. सॉरी, दीर्घ स्वर अधिक वेळ, ए ला 3, ए ला 3. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन बी ला 4, बी ला 4. एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात. बघा, देवनागरी लिपीचे. आता हे थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता, पण आपल्याला लॉजिक वरती सोडवता येत होता. देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे. देवनागरी लिपी व्यावहारिक आहे का? सहजपणे आपल्याला सांगता येते की आपली देवनागरी लिपी व्यावहारिक लिपी आहे. गतियुक्त असणार आहे निश्चितच. हे बरोबर आहे. वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण आपण पाहिलेले. बघा, तालव्य वर्ण कोणते आहेत, मूर्धन्य वर्ण कोणते आहेत, बरोबर, दंत तालव्य कोणते आहेत. म्हणजे अगदी शास्त्रीय पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने ते वर्गीकरण केलेलं आहे. कारण कुठल्याही ध्वनीचा उच्चार करताना जीभ कुठल्या अवयवाला, तोंडातल्या अवयवाला टेकते, त्यावरून ते वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे बी पण आपल्याला बरोबर उत्तर देता येते. दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश. आता दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश आपल्याला लगेच एलिमिनेट करता येते. सी चूक आहे. कारण आपल्याला माहित असेल, उदाहरणार्थ बघा, च हा वर्ण असेल, च ह्या वर्णाचे 2 उच्चार आहे. एक म्हणजे च असा उच्चार आहे आणि दुसरा म्हणजे च असा उच्चार आहे. पण दोन्ही उच्चार दाखवताना आपण एकच चिन्ह वापरतोय. दुहेरी लिपी चिन्ह वापरतोय का आपण? नाही. दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश आहे का? अजिबात नाही. सी हे चूक आहे. ते देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य नाही. तसा असणारा एकच पर्याय, आपल्याला वैशिष्ट्य नसलेला पर्याय सांगितलाय. फक्त सी हे उत्तर येणार आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे का? आहे. एक मात्रा, 2 मात्रा आपण पाहतो ना. ऱ्हस्व मात्रा, दीर्घ मात्रा आहे. किंवा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर पाहत असताना ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करायला 1 मात्रा लागतो, दीर्घ स्वरांचा उच्चार करताना 2 मात्रा लागतो. ह्रस्व दीर्घ असे प्रकार आपल्याकडे आहेत. ह्रस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी आपल्याकडे आहे. म्हणजे त्या मात्रांची व्यवस्था आहे का? आहे, निश्चितच. त्यामुळे डी हे वैशिष्ट्य आहे. फक्त सी जे येणार आहे ते वैशिष्ट्य नाही. सोपा प्रश्न होता, सहजपणे उत्तर देता येत होतं. योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. सदाचार, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. सदाचारचा विग्रह म्हटलं तर सत म्हणजे चांगला, आचार म्हणजे वर्तन, चांगलं वर्तन, सत अधिक आचार असा त्याचा विग्रह येतो. आता तृतीय व्यंजन संधी होते इथे, कारण त ह्या कठोर व्यंजनापुढे अ हा मृदू वर्ण आलेला आहे. ज्यावेळेस कठोर व्यंजनापुढे मृदू वर्ण येतो त्यावेळेस तृतीय व्यंजन संधी होती. त्याच्या गटातलं तिसरं व्यंजन येणार आहे. त्याच्या गटातलं तिसरं व्यंजन द येणार आहे आणि सद अधिक आचार असा शब्द बनणार आहे. पण मूळ पोट शब्द काय आहे? सत अधिक आचार. तोच विग्रह आपल्याला विचारलेला आहे, योग्य विग्रह. मूळ शब्दांचा विग्रह सत अधिक आचार. सत अधिक आचार, बी बरोबर आहे. फक्त बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. आता हा क्वेश्चन जरासा कन्फ्युजिंग आहे. आता आपल्याला याच्यात माहितीये, राघू म्हणजे पोपट, सरिता मध्ये म्हणजे नदी, त्यामुळे बी ते एलिमिनेट होतो, ते समानार्थी नसणारच आहे. त्यामुळे चौथा पर्याय एलिमिनेट झालेला आहे. अनुज म्हणजे पाठीमागून जन्मलेला, अनिल म्हणजे वारा, त्यामुळे हे पण समानार्थी नाही. सी पण एलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 3 एलिमिनेट झालेला आहे.
आता फक्त ए बरोबर की फक्त डी बरोबर कोणतं घ्यायचं? आता तनया आणि आत्मजा म्हणजे मुलगीला समानार्थी शब्द आहेत. सुधा हा शब्द मात्र अमृताला समानार्थी शब्द आहे. अमृत म्हणजे सुधा. त्यामुळे इथे कन्फ्युजन तयार होऊ शकतं. पाय, पान, पाणी याच्यामध्ये बघा, पय म्हणजे पाणी, बरोबर, पय म्हणजे पाणी. पण आयोगाने देताना ते पाय हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे माझ्या मते डी हे पण उत्तर नसावं. पाय वेगळा, पय म्हणजे पाणी, त्यामुळे डी नसावं. ए उत्तर कदाचित पहिल्या आन्सर केला असू शकतं. पाहूयात आपण काय उत्तर येते. फक्त ए बरोबर, बाकी सर्व चूक. पुढे पाहूयात. बघा आता इथे जरा थोडं लॉजिक लावायचं होतं. अवघड प्रश्न होता. अवघड होता म्हणजे याचा सोर्स आपल्याला निश्चित भेटतो, परंतु तो आपल्याकडनं वाचला जाईलच असं नाही. गळ्याला तात लावणे ह्या प्रचाराचा अर्थ कोणता? त्यामुळे याला डील कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. आता गळ्याचा काय संबंध आहे? तात लावण्याचा काहीतरी संबंध आहे का? त्यावरून त्याला काही लक्ष्यार्थ प्राप्त झालाय का हे आपण पाहूयात. त्यामुळे गळ्याचा काहीतरी रेफरन्स येतो, त्यामुळे गुप्त ठेवणे हा डायरेक्ट एलिमिनेट होतो. आत्महत्या करायला लावणे हा आपल्याला क्ल्यू दिलेला आहे, लक्षात घ्या. गळ्याला तात नाव लावणे या प्रचाराचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला क्ल्यू दिलेला आहे. आत्महत्या करायला लावणे हे एलिमिनेट होतो, कारण शब्दशः अर्थ आपण घेणार नाहीये. गळ्याला फास लावलेला आहे, तात लावलेला आहे, म्हणजे शब्दशः अर्थ येणार नाहीये. त्याचा आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस गळ्याला जर फास बसेल म्हणजे याचा अर्थ काय होणार? अगदी तुमचे प्राण जाऊ शकतात ना. गळ्याला फास जर बसलाय, तात लावलाय गळ्याला, म्हणजे तार लावलेली आहे गळ्याला आणि गळा आवळायला सुरुवात केली, तर कुठल्याही व्यक्तीचं काय होईल? अगदी प्राण जातील. म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस प्राणांतिक संकटात घातला जातो त्यावेळेस गळ्याला तात लावणे असा वाक्प्रचार वापरला जातो. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्याला क्ल्यू देता येतो इथं, गळ्याचा आणि प्राणाचा आपल्याला रेफरन्स लावता येऊ शकतं, कारण गळा आवळल्यावर प्राण जाऊ शकतात. हा क्ल्यू आपल्याला इथं शोधायचा होता. गळ्याला तात लावणे, प्राणांतिक संकटात घालणे, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. हात ओला करणे. बघा आपल्याकडे पूर्वी काय प्रथा होती? एखादं जर गोष्ट दान करायची असेल, एखादी वस्तू असेल किंवा धनधान्य असेल, हे इतरांना देत असताना हात ओला करण्याची प्रथा आपल्याकडे होता. हात ओला करायचा. हात ओला करायचा किंवा एखाद्या गोष्टीवरती, त्या वस्तूवरती पाणी सोडायचं. पाणी सोडणे म्हणजे पण दान करणे हा अर्थ प्राप्त होतो, त्याग करणे हा अर्थ प्राप्त होतो. किंवा हात ओला करणे म्हणजे एखादी वस्तू इतरांना देणे असाही अर्थ होतो. पण इथे बघा, हात धुवून घेणे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. हात पाय गाळणे हे तर काय रेफरन्सच नाही. हातावर पाणी टाकणे असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. पैसा मिळणे हा योग्य अर्थ होतो. बरोबर, एखादी वस्तू तुम्हाला मिळाली, एखादा पैसा मिळाला, धन मिळालं म्हणजे हात ओला झालेला आहे. बरोबर, कारण आपल्याकडे ती प्रथा होती, हात इतरांना वस्तू देताना हात ओला करायचा, ती वस्तू ओली करायची. आता ती वस्तू जर स्वीकारलेली आहे, तो पैसा जर स्वीकारलेला आहे, तर तो निश्चितच ओला असणार आहे आणि तुमचा हात पण ओला होणार आहे. ज्यावेळेस हात ओला आपण करतो त्यावेळेस काहीतरी मिळवत असतो आपण, हे लक्षात ठेवा. पैसा मिळणे हा त्याला अर्थ प्राप्त होतो हात ओला करण्याला. बघा अनेक जणांवर सोपी म्हणजे सरळ सरळ ऑप्शन एलिमिनेट करता येत होते. पर्याय क्रमांक 2 उत्तर देता येत होते. अनेक जणांवर जर काम सोपवलं तर कोणीच नीट पाडत नाही. म्हणजे बारबाईची शेती काय लागेल हाती? 12 जण भाऊ एकत्र शेती करतात तर प्रत्येक जण आपापलं मत पुढे करणार आहे आणि कुणाचंच मत विचारात न घेतल्यामुळे काहीच हाती लागणार नाही, काहीच प्राप्त होणार नाही आहे. म्हणजे अनेक जणांवरती एखादं काम सोपवलं तर काहीच साध्य होत नाही, त्यातून रिटर्न काही मिळत नाही. अशा अर्थाने बारबाईची शेती काय लागेल हाती, हा ही म्हण वापरली जाते. सोपा प्रश्न होता, बाकीच्यांचे अर्थ वेगळे होतात. आता हा बघा, ही म्हण जरा इथं लॉजिक काय लावायचं होतं, म्हण पूर्ण करा असा प्रश्न होता. मोले घातले रडाया, पुढे काय? मग इथं लॉजिक काय लावलं होतं? मोले घातले रडायला, रडाया, रडायला म्हणजे मोल देऊन, पैसे देऊन माणसं रडायला बोलवले. आता पैसे देऊन ज्यांना रडायला बोलवले ती रडतील का मनापासून? त्यांना काही दुःख होणार आहे का? नाही. काही आसू नाही, माया नाही, काहीच नाही, दुःख नाही, काय नाही. एखादी व्यक्ती मृत पावली, त्या व्यक्ती मृत पावल्यानंतर लोकांना पैसे देऊन रडायला बोलवलं, मोल देऊन रडायला बोलवलं. आसू आणि मासू असणार आहेत का? काहीच नाही. आसू न मासू कुत्र्याची सासू. बरोबर, त्यांचा काहीच संबंध नाही. मग इथे आपल्याला लॉजिक लावता येत होतं ह्या रडाया ह्या शब्दावरून. नाही आसू नाही माया असं काहीतरी उत्तर असू शकतं, हे लॉजिक लावता येत होतं. मोले घातले रडायला, नाही आसू नाही माया, असं त्याचं योग्य उत्तर आहे. गंगेचं पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य द्यायचं. म्हणजे ज्याची वस्तू घ्यायची तीच त्याला द्यायची आणि जसं आपण पुण्य केलंय असं दाखवायचं. म्हणजे गुळाचाच गणपती बनवलाय, त्याचाच थोडासा गुळ काढायचा आणि तोच त्या गणपतीला नैवेद्य म्हणून ठेवायचा. म्हणजे आले लक्षात? सोप्पा हा पण म्हण होती, सोपी म्हण होती. एक एलिमेंट होतो, 2 एलिमेंट होतो, 4 एलिमेंट होतो. जशी देण्यावळ तशी धनावळ. म्हणजे काय? तुम्ही जसं एखाद्या गोष्टीचा मोबदला देणार आहे तशाच प्रकारे काम होणार आहे. बरोबर, जितकं पैसे देसाल तशा प्रकारे कपडे धुवून भेटतील, तशी धुनावळ होणार आहे. जितकं मोबदला देऊ तितकं काम होणार आहे, त्याच तेवढ्याच प्रमाणात काम होणार आहे. हा अर्थ लागत नाही. सगळीकडे सारखी परिस्थिती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली, हा पण अर्थ लागत नाही. गुरुची विद्या गुरुच पहिली, म्हणजे एखाद्याचा डाव एखाद्यावरती पलटतो,
त्या अर्थाने गुरुची विद्या गुरुच फळली हा वाक्प्रचार वापरला जातो. त्यामुळे तोही अर्थ लागत नाही. गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य म्हणजे गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य. अतिशय सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? यस, बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय असा ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याचं उत्तर आपोआप हेच असतं की बोलण्याचा आणि खाण्याचा संबंधच नाही. बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध असतो हे आपल्याला नकारार्थी विचारल्या. असतो म्हणल्यावरती हे होकारार्थी झालं. एक एलिमेंट होतो. इथे पण असतो म्हणल्यावरती हे होकारार्थी झालं. असतो का? होकारार्थी झालं. नकारार्थी विचारले. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो. बरोबर. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंधच काय? मिश्र वाक्यात रूपांतर करायचं होतं. माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही. अभ्यास झाला नाही म्हणून तो शाळेत जाणार नाही. परिणाम पुढे दिलेला आहे. म्हणजे म्हणून हे कसं आलेलं आहे? परिणामबोधक उभ्यांनी अव्यय आलेलं आहे. परिणामबोधक उभ्या आणि अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात? संयुक्त वाक्य असतात. आता ह्या संयुक्त वाक्याचं मिश्र वाक्यात रूपांतर करायचंय. वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. आता मग मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. कारणबोधक उभ्या आणि अव्यय आणि वाक्याचा अर्थ पण आहे तसाच राहिलेला आहे. म्हणजे हे वाक्य निश्चित मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सोपा प्रश्न होता, आपण सर्वांना माहिती. आता इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. विधेयपूर्वक ओळखायला सांगितलेलं आहे. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. आता विधेयपूरक म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. विधेयपूरकाचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे कर्मपूरक, दुसरं म्हणजे विधीपूरक किंवा त्यालाच विधानपूरक असं पण म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार येतो आधारपूरक. बरोबर. आता लक्षात ठेवायचं. आता बघा, गांधीजींनी सुताच्या माळा अधिक आवडतात. आवडणाऱ्या काय? माळा. माळा वाक्यातला कर्ता झाला. बरोबर. आणि वाक्य अकर्मक वाक्य, वाक्यात कर्म नाहीये. त्यामुळे कर्मपूरक हा तर प्रकार येणारच नाही. बरोबर. मग माळा हा कर्ता आहे. मग कर्त्याच्या अगोदर चतुर्थी विभक्तीतलं एखादं नाम आहे का हे लगेच चेक केलं पाहिजे आपण. आपण लेक्चर मध्ये हे सांगतो. कर्त्याच्या अगोदरचं लगेच वाक्य चेक करायचे, शब्द चेक करायचे. यस, चतुर्थी विभक्तीत सला ते सलाना ते चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे. चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे म्हटल्यावर ते काय येणार आहे? विधीपूरक, विधानपूरक येणार आहे. मग वाक्यातलं विधेयपूरक काय होणार आहे? वाक्यातलं विधेयपूरक गांधीजींना होणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. माळा हे वाक्यातला कर्ता आहे. त्यामुळे तो पर्याय पहिला एलिमेंट होता. आपल्याला विधेयपूरक विचारलेले. आणि सुताच्या माळा म्हणल्यावरती ते काय झालेले आहे आता? उद्देश विस्तार झालाय. त्यामुळे तो पण एलिमेंट झालेला आहे. आले लक्षात. त्यामुळं गांधीजींना हे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात. बघा, एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दात सरळ सरळ होतं. विधेयपूरक आणि पूरक येणार आहे का? नाही. पूरक म्हणजेच विधेयपूरक बरं का. पूरक म्हणजेच विधेयपूरक. त्यामुळे 2 आणि 4 तर लगेच एलिमेंट होतो. उद्देश येणार आहे का? उद्देश म्हणजे कर्ता वाक्यातला. सरळ सरळ स्पष्टीकरण करणारा शब्द आहे. नामापूर्वी येतोय, त्याच अर्थाने येतोय म्हटल्यावर त्याला समानाधिकरण म्हणायचं. आलंय लक्षात. उदाहरणार्थ, आम्ही मॅच जिंकलो. आम्ही मॅच जिंकलो ही वार्ता खरी आहे. आम्ही मॅच जिंकलो ही वार्ता खरी आहे. आता वार्ता हे नाम आहे. वार्ता काय आहे? तर आम्ही मॅच जिंकलो हीच वार्ता आहे ना. म्हणजे आम्ही मॅच जिंकलो हे समानाधिकरण आलं. नामाचं स्पष्टीकरण देणारं वाक्य कोणतं आहे? आम्ही मॅच जिंकलो हे. जे स्पष्टीकरण देतं नामाचं आणि त्या नामाच्या पूर्वी येतं आणि त्याच अर्थाने येतं त्यावेळेस त्याला समानाधिकरण म्हणायचं. कारण दोन्ही गोष्टी समान आहे. वार्ता म्हणजेच आम्ही मॅच जिंकलो आणि आम्ही मॅच जिंकलो हीच वार्ता आहे, हीच बातमी. समानाधिकरण म्हणायचं. ते समान गोष्टी आहेत दोन्ही पण. सोपा प्रश्न होता. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो. या अर्थाने कोणती इथं वाक्प्रचार म्हणले पण ती म्हण दिलेली आहे पर्याय. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी, किंवा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. येस, ज्याची पोळी खाणार आहे त्याचीच तुम्ही टाळी वाजवणार आहे. ज्याची भाकरी खाणार आहे त्याचीच चाकरी करणार आहे. म्हणजे ज्याचे आपल्यावर उपकार आहे त्याचीच आपण स्तुती करणार आहे स्वाभाविकपणे. जो आपल्याला मदत करतो त्याची स्तुती आपण करणारच आहे निश्चितच. त्यामुळे 1, 2 आणि 3 एलिमेंट होतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. क्रमवाचक लगेच प्रथम, दुसरा हे क्रम झाले. बी ला एक असणारा एकच पर्याय. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. पृथक म्हणजे वेगळे करणे. बघा, बघा एक एक आंबा घ्या आणि बाजूला करा, वेगळा करा. म्हणजे त्याचं आपण वेगळेकरण केलेलं आहे, म्हणजे पृथक केलेलं आहे. एक एक, हर एक, दर एक म्हणजे हे काय आले? पृथक्त्ववाचक विशेषण आले. सोपा प्रश्न होता. क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितले. लगेच कळलं पाहिजे. मारले म्हणल्यावरती हे सकर्मक क्रियापद आहे. मारण्याची क्रिया झालेली ती कोणावरती तरी होणार आहे निश्चितच. त्यामुळे ते सकर्मक क्रियापद असणार आहे. आता इथं प्रयोजक आणि शक्यता येत नाहीये. आपल्याला वाक्य वाचल्याबरोबर लगेच कळतंय. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना निश्चित हे माहित असेल. सोपा प्रश्न होता. 2 कर्म येतात वाक्यात. खडे हा काय झाले? हे खडे हे काय झालं? प्रत्यक्ष कर्म झाले.
कुत्र्याला हे व्यक्तिवाचक म्हणल्यावर ते अप्रत्यक्ष कर्म झाले. वाक्यात 2 कर्म आहेत, द्विकर्मक क्रियापद येणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्वपुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? सहाय्यक क्रियापद विचारल्यात प्रश्नामध्ये, त्यामुळे ते मुख्य क्रियापद हा ऑप्शन इलिमिनेटच झालेला आहे. उभयविध क्रियापदे हा पण इलिमिनेट होतो. उभयविध क्रियापद म्हणजे जे सकर्मक आणि अकर्मक अशी दोन्ही अर्थाने असतात, तो वेगळा कन्सेप्ट आहे, त्यामुळे हाही ऑप्शन इलिमिनेट झालाय. संयुक्त क्रियापदे, आता बघा संयुक्त क्रियापदांमध्येच कधी कधी जी सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत अशी गौण क्रियापदं असतात, बरोबर. हे सहाय्यक क्रियापद आहेत, जी सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाही त्यांना गौण क्रियापद म्हणतात. हे सरळ सरळ ऑप्शन एलिमिनेशन वरून तुम्हाला उत्तर देता येत होतं याचं, ज्यांना संकल्पना माहित नाही त्यांच्यासाठी. आता गौण क्रियापद म्हणजे काय? अस नस हो असे धातू असणारे, ते सविस्तर चर्चा करण्याचा भाग आहे, आता तो चर्चेचा भाग नाही. समास गठीत, दररोज हा शब्द सामासिक शब्द आहे, लगेच कळलं पाहिजे. अव्यय साधित सामासिक समासाचं उदाहरण आहे. अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे दररोज. मग लगेच डी ला एक ही जोडी लागतेच. नाम साधित, यस सकाळ, प्रथम. सकाळ हे काय झालं? नाम झालं ना, सकाळ झाली, सकाळ हे नाम झालं, सामान्य सामान्य नाम. आता एक, सर्व हे विशेषण झाली म्हणजे ती विशेषण साधित झाली. पूर्वी, आरंभी ही क्रिया विशेषण अव्यय झाली, लगेच ओळखता येतात आपल्याला. सोपा प्रश्न होता, ते अव्यय साधित झालं. सोपा प्रश्न होता, आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात बघा, क्रियाविशेषणांचा प्रकारानुसार जोड्या ओळखायला सांगितलेल्या आहेत. आता स्थलवाचक, स्थल समोर, वर, खाली स्थळ दाखवतात ना हे. याला 4, याला 4 असणारा एकच पर्याय, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आज, उद्या, काल वेळ दाखवतात, काल दाखवतात, ही कालवाचक झाली. सोपा प्रश्न होता. संख्यावाचक, पहिला, दोनदा, चौपट, संख्यावाचक, सोपा प्रश्न. गुणवाचक म्हणल्यावरती जसे तसे उगीच, सोपा प्रश्न होता. चालेल मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपल्याला हे एक्सप्लेनेशन तुम्हाला जर आवडलं असेल, हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा, आपलं ऍप आहे एमपीएससी मेड इझी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. एमपीएससी मेड इझी हे ऍप नक्की डाउनलोड करा. थांबूयात आपण या ठिकाणी. आभारी आहे, धन्यवाद.